मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली। ठाण्यामधल्या प्रचार सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। पक्ष फुटला म्हणून गळे काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी या आधी मनसेचे नगरसेवक फोडले होते याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली। ठाण्यातल्या भाषणात राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतानाचा एक जुना व्हिडिओ दाखवला। राज ठाकरेंच्या टीकेला सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मी म्हणता ना माझे वडील चोरले, ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे आणि इतकं मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच। पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ, हे नीट ऐका। वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार। तरली बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली त्यांना खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये, परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता। ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपवरनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? राज ठाकरे यांच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासारखं काहीच नाहीये। त्यांच्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे आणि इतकं विध्वंसक राजकारण आहे त्यांचं की आता ते फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या सुपाऱ्या वाजवतात। आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे देवेंद्रजींच्या शब्दात सांगायचं झालं तर, देवेंद्रजींच्या शब्दामध्ये मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, पुनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि त्या सेनेचा एक प्रमुख बनवला जाणारा, त्याची किती वाईट अवस्था आहे की ज्या देवेंद्रजींनी एवढी अवहेलना केली त्याच देवेंद्रजींच्या तालावर राज ठाकरेंना नाचावं लागतंय। याच्यापेक्षा वाईट ते काय असेल? पण ते व्हिडिओ बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते मी सांगितलं ना, मी स्पष्टपणे सांगितलं, मी कधीच नाकारलं नाही। 27 वर्षांपूर्वीचा ज्याचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही, जो माझा वादविवाद स्पर्धेतला एक व्हिडिओ तुम्ही दाखवताय, तरी काही तुम्ही फार तीर मारले असं होत नाही। माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये या एकाच गोष्टीचं साम्य आहे की शब्द बदलत नाही। राज ठाकरेंनी ज्या अजित पवारांवर टीका केली त्या अजित पवारांच्यासाठी सभा घेतली, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची अक्षरशः राज ठाकरेंच्या एकूण राजकीय कारकिर्दीचे धिंदवडे उडवले, त्या देवेंद्र फडणवीसांच्यासाठी राज ठाकरे त्यांच्यासमोर झुकतात। याच्यातच सगळं काही आलं। त्यामुळे राज ठाकरेंच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हेच एक गणित आहे। मला नाही वाटत की मी राज ठाकरेंना फार किंमत दिली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।